नमस्कार. सानी कला रंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आज मनात खूप असा राग आहे आणि तो राग असा बाहेर पडायचा वाटतंय म्हणून मी आज तो व्हिडिओ करते आहे. टी व्ही समोर जाऊन बसले तरीसुद्धा त्याच बातम्या मन असं उद्विग्न झाले आणि त्या विषयावर मला बोलावंसं वाटतंय. कदाचित या विषयावर खूप व्हिडिओ आलेले आहे, यूट्यूबवर आलेले आहे, बातम्या तेच आहेत. फक्त मला माझ्या सख्यांसाठीच हा व्हिडिओ करावासा वाटला. पूर्ण वेळ सगळ्या चॅनल्सवर खरात प्रकरण चालू आहे. इतका आतमध्ये म्हणजे संताप येतो आहे की त्याला शब्द नाही, शब्द अपुरे आहेत. त्या माणसाचं तर म्हणजे त्याला आपल्याला त्याच्याबद्दल घाण तोंडात शब्दसुद्धा येणार नाही. अक्षरशः त्याचं नाव घेतलं तरी अंगावर असं किळस वाटते बरं का. मला खरं सांगते, म्हणजे बोलावंसं सुद्धा वाटत नाही. ह्या खरात प्रकरणी तो जेवढा दोषी आहे तेवढाच त्याला जे बळी पडलेले आहेत ते सुद्धा दोषी आहेत. मला अगदी असं म्हणावंसं वाटतं, दोषी म्हणजे काय तर तुम्हाला पहिल्यांदाच तुम्ही का तिकडे वळलात, का बुवाबाजीच्या मागे लागलात. आज सुशिक्षित एवढा समाज आपला म्हणवतो आपण, आणि परत अशा ढोंगी बाबांच्या मागे का लागला. आणि लागला आणि परत त्यांच्या सगळ्या वासनाकांड किंवा त्यांच्या अतिशय घाणेरड्या कृत्याला तुम्ही बळी पडलात. मला ह्याच्यामध्ये बायकांची आणि त्यांच्या घरातल्याही सगळ्यांची खूप अशी चीड येते किंवा कीव पण येते. दोन्ही होत आहे बरं का. म्हणजे दोन्हीकडनं वाटतं आहे की इतकं तुम्हाला इतकं असुरक्षित का वाटत होतं की मला माझा नवरा सोडून देईल, मला मूल झालं नाही तर वगैरे, किंवा माझं लग्नच जमत नाही म्हणून मी त्या भोंदी बाबाच्या पाया पडायला जाऊन त्याचे पाय धू किंवा त्याचे हात धू किंवा काय जे घाण सगळं धू काय सांगत होता तो. तर हे सगळं कशासाठी. थोडंसं आपण सुद्धा बायकांना एकतर मुळातच एक वेगळा डोळा दिलेला आहे, एक म्हणतात ना सिक्स सेन्स दिलेला आहे. आणि या सिक्स सेन्सचा बायकांनी वेळोवेळी वापर केला पाहिजे आणि आपलं म्हणजे संरक्षण केलं पाहिजे. आतून इंट्युशन प्रत्येकाला मिळत असतं की बाई गं, तू इथे पाऊल ठेवते आहेस, हा धोक्याचा मार्ग आहे, हा निसरडा मार्ग आहे. तरीसुद्धा बायका का वाहवत जातात. इतकी कुठली त्यांची इच्छा आकांक्षा असते की अशा घाणेरड्या माणसांच्या नादी का लागतात. खरंच खूप असं म्हणजे जेव्हा शिकलेल्या राजकारणातल्या किंवा अशा सगळ्या जेव्हा बायका, पुरुष पण लागलेले आहेत, पण बायका ज्या बळी पडल्या आहेत त्यांच्याबद्दल मात्र मला खूप अशी तर तिडीक येते आहे की कशासाठी तुम्ही एवढे काय म्हणतात दयनीय का अवस्था स्वतःची करून घेतली. आज तुमचे व्हिडिओ काही ठिकाणी लीक होत आहेत, काही ठिकाणी तुमच्या चेहऱ्या ब्लर करतायत. त्या बाबाचं काही नाही, त्यांनी 2000 कोटी संपत्ती जमा केली आहे. आज तुम्हाला समाजात वावरायचं आहे. माझी कळकळीची विनंती आहे सगळ्या माझ्या सख्यांना बरं का. कुठल्याही वयातल्या आपल्या वयातल्या बायकांना आपण एक सांगणं आहे की आपल्या सुना, मुली, नाती अशा कुठल्या भोंदू बाबांच्या किंवा भोंदू ताईंच्या, भोंदू बाईसाहेबांच्या, मासाहेबांच्या मागे लागले असेल तर वेळी सावध व्हा. एक अदृश्य शक्ती नक्की आहे. मी पण देवाला मानते, अतिशय मानते. पण हे जे असे भोंदूगिरी करतात ना, माझ्यावरही खूप संकट आले. पण ह्या अशा कधी बुवा, बाई, मासाहेब असल्या दादासाहेब, बाबासाहेब असले कोणाच्याही मी नादी लागले नाही. खरंच सांगते. आणि तुम्हालाही कळकळीची विनंती आहे, आपणही संकटातनं पार पडतो. एक आपल्याला देव शक्ती देतो. काही नाही तर आपल्या कुलदेवतेचं स्मरण करा आणि त्यातून पार पडतो. कुलदेवता आपली रक्षण करत असते. कुलदेवत असतो, देवता असते, आपल्याला त्यातून मार्ग दाखवतात. तुम्ही असल्या बुवाबाजींच्या नादी लागू नका. यात कोणाचंच भलं नाही आहे, हे सगळं समजतंय. आज मी शहरामध्ये सुद्धा बघते, खेड्यातच ही गोष्ट अशातला भाग नाही. खेड्यामध्ये तर लोक म्हणता येईल की कमी शिकलेले म्हणून असे भोंदूगिरीला बळी पडतात. पण पुण्यासारख्या शहरात सुद्धा कितीतरी लोकांनी
ताई माई कोणतरी असं असे दुकानं थाटलेली आहेत. नावं नाही घ्यायची आपल्याला, पण पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा असे लोक आहेत आणि अगदी सुशिक्षित सुद्धा, तरुण पिढीसुद्धा त्यांच्या तिथे दिवसेंदिवस पहाटेपासून लाईन लावून त्यांचं दर्शन काय घेतात, त्यांच्या पायाचं काय लोणी काय घेतात आणि केशर पाणी काय घेतात, हे असलं सगळं बंद करावं. खरंच मला अगदी म्हणजे मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना सुद्धा अगदी माझी विनंती आहे की हे सगळं बंद करा. तुम्ही जातीने लक्ष देताय मला माहिती आहे, आम्ही आत्ताच बातम्या बघितल्या, तुम्ही ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण हाताळत आहे, तर तुम्ही अजूनही हे जे ज्या सुद्धा तरुण बायकांना या सापळ्यात अडकवत आहेत. खूप वाईट वाटतं. ह्या सगळ्यात कांडमध्ये अक्षरशः निरपराध बायका सापडल्या जात आहे. कोणाच्या तरी भावनेशी हे लोक खेळत आहेत. हे त्यांना लांबून पैसा मिळतो आहे आणि त्यांना खूप मजा वाटते आहे, पण भरडला जातो आहे आपल्यासारखा अगदी सामान्य स्त्रीवर्ग आणि त्याचबरोबर अनेक कुटुंबांची ह्याच्यात वाताहत होत आहे. तेव्हा आत्ता तरी या घटकेपासून तुम्ही सावध व्हा. माझी अगदी कळकळीची विनंती आहे. म्हणजे मी हा ॲडिशनल व्हिडिओ करते, हा माझा प्रांत नाही, माझा या बोलण्यावर इतका अधिकार नाही, पण जे बघून हे गेले 4-5 दिवस मीडिया काय आणि पेपर काय जे उघडे म्हणजे जे आपण उघडे करू, टी व्ही लावला तीच बातमी, पेपर उघडला तीच बातमी, आपला देश किती तुम्ही मागे करता आहात, आपण कितीतरी आपल्याला प्रगती गाठायची आहे, पण अशा गुंडगिरीमध्ये आपण अडकून पडलो आहोत का? आपल्याही घरातलं कोणी अडकलंय का? त्यांना सुद्धा वेळी सावरा. ही आज तुमची आमची जबाबदारी आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात संकट येतात, त्या संकटांवर मात करायची आणि मोठ्या हिमतीने करायची आणि या बुवाबाजींच्या फंदात नका पडू. अगदी कळकळीने सांगते. खरंच तुमच्या घरात तुम्हाला म्हणजे नातवंड पाहिजे असेल म्हणून कोणीतरी आपल्या सुनेला पाठवत असेल किंवा मुलीचं लग्न होत नाही म्हणून अशा कुठल्या तरी बुवा नादे नका जाऊ. इतकं हे सगळं भयानक ऐकून तर ना थरकाप होतो. असं वाटतं कुठं चाललंय हे सगळं. तेव्हा माझी अगदी कळकळीची विनंती आहे, वेळी सावध व्हा. आपल्या 6 सेन्सचा वापर करा. कुठल्याही निसरड्या मार्गावर चालू नका. अतिशय ही वाट धोकादायक आहे. हे आपण बघतो आहे, अगदी प्रसिद्ध व्यक्तीच्या बाबतीत बघतो आहे. आज ती कुठं फेकल्या गेल्यासारखी होऊन जाईल आहे. लोकांना चरवण करायला आज विषय मिळाला आहे. तर आपण या गर्तेत अडकायचं नाही. त्यामुळे वेळीच सावध व्हा. कळकळीची विनंती. परत एकदा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेअर करा. म्हणजे कशासाठी? सावध होण्यासाठी. आज गल्लोगल्ली असे दुकानं टाकून बसलेले लोक आहेत. पुरुष मंडळी त्याचबरोबर बायकाही असले गुंडगिरी करत आहेत. वेळीच सावध व्हा. परत एकदा सांगते, नम्र विनंती, हा व्हिडिओ शेअर करा. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज म्हणणार नाही आहे, कारण ही आतून आलेली माझी कळकळीची विनंती आहे. समजा की मला हा अतिशय त्रास होतो आहे, म्हणून हा तुमच्यावर मी माझे विचार व्यक्त केलेले आहेत. बघा, पटतंय ना? धन्यवाद.